निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं. साधारण 8-10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विना थांबा अशी सांगली कोल्हापूर बस सेवा सुरू होती. बरोबर सकाळी 8 वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बऱ्यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्या तरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, "होय दादा, मास्तर बरं नाही आला अजून." मास्तर म्हणजे कंडक्टर. मी म्हटलं, "आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिहिलंय की तसं." "अरे देवा, मग तिकीट?" "ते खालीच ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय." "मग आता?" "तिकीट तपासायला वाटेत कोणी चढलं आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही. दुसरी इयत्ता पास आहे म्या. मोहरबी शिकले असते पण बानं चुली पुढं बशिवलं. ते मरू दे तिकडं, वाचाया येतंय मला." सांगली कोल्हापूर पाठी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी नाही वाचलं. "अहो आजी, आपण फक्त सांगू तसं बी ते बेनं कोणाचं काय ऐकत नाहीत. तरी बी उगा वाईच खडा टाकून बघू. ते बी तपासणीसाठी आले तर मग बघू." 2 मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही. डोक्यावरचा पदर सावरत हळूच म्हणाली, "नशिबी गरिबी पुजल्या ते परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेकार. ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टँडमध्ये शिरली कळलंच नाही." मी खिडकीतून डोकावून पाहिलं. बाहेर कुणी तपासणीस नव्हता. आजीला म्हटलं, "आजी, आता सुमडीत उतरा आणि इकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या बाहेर पडा." आजी काहीच बोलली नाही. बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आजी दिसली. म्हटलं, "आजी, अजून इथंच?" आजीनं चोळीत खुपसलेली पर्स काढली. त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं. आजीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काउंटरवरनं काढलं होतं. मला म्हणाली, "टाक फाडून." म्या बाहेर आल्यावर फाडणारच होते. महागारी जाताना मात्र न विसरता आधी तिकीट काढील. मी म्हटलं, "आजी, पैकं जास्त झाले असतील तर नाश्ता द्या हॉटेलात." आजी हसली. म्हणाली, "जिच्या दर्शनाला आले त्या अंबाबाईनं तिची जबाबदारी पार पाडली. कुठलं गालबोट न लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले असते तर, पण त्या अंबाबाईनं 4 चौघात लाज राखली. दंड भरा इतकं पैकं नाहीत, पण मग आता म्या किमान हाय तेवढं तिकीट काढून फाडून टाकलं म्हणजे झालं की रे हिशोब बराबर. आता जाताना मात्र इसरायची नाही तिकीट काढायला. महालक्ष्मीच्या दारात जायचं आणि ते बी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून, हे बरं नाही." मी काहीच न बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आजी गेली अंबाबाईच्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले. ढीग इयत्ता गिरवल्या तर ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं. असली गोड माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे. एखाद्या वेळी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असतीलही तो भाग वेगळा, पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मूळ ओळख म्हणजे हीच सोन्यानं बनलेली माणसं आहेत. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.